अरे जाऊ दे, चालायचं. चल बघूया काय होतंय. हे शब्द कानावर पडले की वरकळणी वाटतं. किती बेफिकीर आहे हा माणूस. किती सहज सोडून देतो विषय. पण त्या बेफिकिरीच्या पडद्यामागं काजला पडलेले किती चिरे लपवलेले असतात, हे फक्त त्या पुरुषाला ठाऊक असतं. हे शब्द म्हणजे संवाद नसतात, तर रडता येत नाही म्हणून शोधलेली पळवाट असते. तुम्ही कधी त्या माणसाला पाहिलंय का, जो ऑफिसमध्ये बॉसचा अपमान निमूटपणे सहन करतो, कारण त्याला घरी गेल्यावर मुलांची शाळेची फी भरायची असते. तो जाऊ दे चालायचं म्हणतो, तेव्हा तो स्वतःचा स्वाभिमान मारून टाकत असतो, जेणेकरून त्याच्या कुटुंबाचा अभिमान जिवंत राहील. तो अपमान पचवतो, कारण त्याला माहित असतं की त्याच्या एका चुकीच्या निर्णयामुळे घराचं बजेट कोलमडू शकतो. जेव्हा तो म्हणतो बघूया काय होतंय, काहीतरी मार्ग निघेल, तेव्हा खरोखर त्याच्याकडे कोणताही मार्ग नसतो. खिशात दमडी नसते, पण मुलाने हट्ट केल्यावर तो नाही म्हणत नाही, फक्त पुढच्या महिन्यात बघू म्हणतो. रात्री उशिरापर्यंत छताकडे बघताना त्याला भीती असते, नोकरीची, कर्जाची, भविष्याची. पण सकाळी उठल्यावर तो भीती उशीखाली दाबून ठेवतो आणि चेहऱ्यावर एक खोटं हास्य लपवून बाहेर पडतो. त्याचं बघूया हे वाक्य म्हणजे देवाला केलेली आत प्रार्थना असते की देवा आता तूच सांभाळून घे. त्यालाही वाटतं मित्रासोबत फिरावं, त्यालाही वाटतं एखादा ब्रँडेड शर्ट घ्यावं, पण स्वतःसाठी 500 रुपये खर्च करताना त्याला 10 वेळा विचार करावा लागतो. तेच पैसे तो बायकोच्या साडीसाठी आणि घराच्या किराणासाठी आनंदाने देतो. स्वतःच्या इच्छांना रोज मारून अरे मला गरज नाही आहे नवीन कपड्याची असं म्हणणारा बाप किंवा नवरा जेव्हा चालायचं म्हणतो, तेव्हा तो स्वतःच्या अस्तित्वाला दुय्यम ठरवत असतो. समाजाने त्याला शिकवलंय पुरुषाला रडता येत नाही. मग तो रडतो कुठे? तो रडतो बाईक चालवताना हेल्मेटच्या, तो रडतो बाथरूमच्या शॉवरच्या आवाजाखाली, तो रडतो एकट्यात जेव्हा कोणीही बघत नाही, आणि बाहेर आल्यावर डोळे पुसून तोच खंबीर आधार होय. जेव्हा खूप काही बिघडतं तेव्हा कोसळून जाण्याऐवजी तो फक्त दीर्घ सुस्कारा सोडतो आणि म्हणतो चालायचं. या सगळ्या संघर्षात पुरुषाचा खरी ओळख त्याच्या कर्तृत्वाचा नाही, तर त्याच्या सहनशीलतेत दडलेला असतो. त्याच्या आयुष्याचा सार त्याला खालील काही ओळखीत तुम्हाला कळेल. बुद्धी असावी अपयशाच्या घाव सोसण्याइतकी, बुद्धी असावी अपयशाचा घाव सोसण्याइतकी, समज असावी वडीलधाऱ्यांचा बोल पचवण्याइतकी, पौरुष असावा आपल्या पत्नीला सुखात नांदवण्याइतकं, नाहीतर हे सारे जन्मच निरर्थक या गुणावाचं. याच्याकडे अपयशाला पचवण्याची बुद्धी आहे, मोठ्यांचा आदर आणि त्याचा अपेक्षा सहन करण्याची समज आहे, आणि आपल्या जोडीदाराला सुखात ठेवण्याची पौरुष आहे, त्याचं आयुष्य खऱ्या अर्थाने सार्थकी लागतं. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुमच्या घरातला पुरुष म्हणेल जाऊ दे बघूया पुढे काय होतंय, तेव्हा समजून जा की तो आतून खूप घाबरलेला आहे, पण तो तुमच्यासाठी उभा आहे. त्याला उत्तराची नाही तर आधाराची गरज आहे. त्याच्या चालायचंच या एका वाक्यात न बोललेली हाक आहे. तर त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुमच्या घरातला पुरुष म्हणेल जाऊ दे बघूया पुढे काय होतंय, तेव्हा समजून जा की तो आतून खूप घाबरलेला आहे, पण तो तुमच्यासाठी उभा आहे. त्याला उत्तरांची नाही तर तुमच्या आधाराची गरज आहे. त्याच्या चालायचा एका वाक्यात न बोललेली हाक, मी थकलोय पण थांबणार नाही, कारण मी थांबलो तर तुमचं काय होईल.